नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच वर्गासाठी आवश्यक असा पदावली हा घटक शिकणार आहोत। आता पदावली म्हणजे काय? बघा, या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पदावलीची काही थोडीशी उदाहरणे सोडवून घेतलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढची गणिते सोडवून घेणार आहोत। पदावली म्हणजे अनेक क्रिया, मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्या क्रिया गणितामध्ये एकाच व्हिडिओमध्ये एकाच गणितेमध्ये असतात, त्याला आपण काय म्हणतो? पदावली म्हणतो। आता इथे बघा, आपण उदाहरण घ्यायचं झालं तर बघा इथे गणित आहे 169 भागिले 13 2 अधिक 225 भागिले 15 आणि इथे 3 बरोबर प्रश्नचिन्ह। आता आपल्याला इथे सोडवायचं आहे। तर गणिताचा रूल हा आहे की सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय करायचं असतो? कंस सोडवायचा असतो। मग इथे बघा 169 भागिले 13 याला मी अधोरेखित करते। पहिल्यांदा हा मी कंस सोडून घेते। मग 169 ला जर आपण 13 ने भागलं तर उत्तर इथे किती येतं? 13 येतं, कारण आपल्याला माहिती आहे 13 गुणिले 13 169। आता इथे कंसाच्या बाहेर 2 आहेत, मग इथे काहीच चिन्ह नाही म्हणजे काय असतं? गुणिले 2 अधिकच्या इथे हे अधिक, हा कंस आपण पहिल्यांदा सोडवून घेऊया। मग आपल्याला माहिती आहे 15 गुणिले 15 बरोबर 225, म्हणजे या दोघांचा जर आपण भागाकार केला तर उत्तर किती येतं? 15। आता इथे काही नाही म्हणजे हे गुणिले 3 आहे, गुणिले 3। बघा पुढे 13 दुने 26, आपल्याला माहिती आपण आधी गुणाकार करतो। बघा हा गुणाकार आणि हा पण गुणाकार करायचा, बेरजेचं चिन्ह आहे तसं मी मध्ये देते। 15 त्रिक 45। आता 26 अधिक 45 यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते? 71। मग 71 बघा बरं, 71 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 71। पुढचा प्रश्न बघूया। 15 अधिक 7 गुणिले 2 वजा 10 बरोबर प्रश्नचिन्ह। आता इथे सुद्धा 15 आहेत तसं लिहून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने 15 आहेत तसं लिहून घ्यायचे, अधिकचे इथे अधिक। आता इथे पहिल्यांदा आपण गुणाकार करायचा आहे, कारण गुणाकार भागाकार या क्रिया पहिल्यांदा करायच्या असतात। 7 दुने 14 वजा 10 आहेत तसं। आता बेरीज वजाबाकी क्रमाने, ज्या क्रमाने आले त्या क्रमाने करायचं। पहिल्यांदा बेरीज आले तर आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊया। मग 15 अधिक 14 बरोबर किती? 29 आणि हे वजा 10 मग 29 मधून जर आपण 10 वजा केले तर उत्तर किती येतं? 19। मग 19 कुठे आहे? तर बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपल्या या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 19। पुढचा प्रश्न पण सेम तसाच आहे। 625 भागिले 25 अधिक 441 भागिले 21 वजा 289 भागिले 17। आता इथे बघा आपल्याला माहिती आहे 625 ला जर आपण 25 न भागलं तर उत्तर किती येतं? 25 येतं, कारण आपल्याला माहिती आहे 25 चा वर्ग आहे 625। अधिकच्या इथे आपण अधिक लिहून घेऊया। 441 भागिले 21 या दोघांचा जर आपण भागाकार केला तर पहिल्यांदा इथे काय येणार? इथे 21, कारण 21 चा वर्गच आहे 421। भागाकार कसा करायचा हे आपल्याला माहीतच असेल। वजाची इथे आपण वजा देऊया। 289 भागिले 17 जर आपण केलं तर इथे पण यांचा भागाकार किती येतोय? 17। बघा मी जिथे जिथे अधोरेखित केलं ते आधी मी सोडवून घेतलं आणि मधली चिन्ह आहेत तशी ठेवलेली आहेत। आता इथे बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया आहेत, बेरीज वजाबाकी आहेत त्या क्रमाने। मग 25 अधिक 21 बरोबर किती येतात? 46। 46 मधून आपण हे वजा 17 करायचे आहेत। मग आपल्याला माहिती या 6 मधून 7 जात नाहीत, मग आपण इकडचा एक हातचा इथे घेतो। 16तून 7 गेले, इथे आले हे 9, इथे 3 राहिले, 3तून 1 गेले, इथे आले हे 2। मग आपलं उत्तर किती आले? 46 वजा 17 बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 29। मग 29 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न 36 भागिले 9 गुणिले 2 अधिक 3। आता इथे भागाकार गुणाकार बेरीज हे 3 क्रिया आहेत। मग आपल्याला माहिती आहे भागाकार आणि गुणाकार ज्या क्रमाने आले त्या क्रमाने पहिल्यांदा करून घ्यायचं आहे। मग इथे पहिल्यांदा भागाकार आलाय, मग 36 भागिले 9 जर आपण केलं तर 9 चौक 36 गुणिलेचे ते गुणिले 2 आणि अधिक हे 3 यांचा गुणाकार करूया। 4 गुणिले 2 बरोबर किती? इथे 8, अधिकचे इथे हे अधिक आणि हे 3, कारण नंतर गुणाकार करायचा आहे। मग आपल्याला माहिती आहे 8 9 10 11 यांची बेरीज किती आली? 11। मग 11 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढचा प्रश्न बघूया। 81 भागिले 27 अधिक 25 भागिले 5 गुणिले 3 वजा 18 भागिले 2। आता इथे पहिल्यांदा भागाकार करूया, कंस सोडून घेऊया।
आणि मग बाकीच्या क्रिया करूया। आता 81 भागिले जर आपण 27 केलं तर आपल्याला माहिती आहे 27 त्रिक 81 म्हणजे या पदावलीचं म्हणजे याचं फक्त जेवढं अधोरेखित केलं त्याचं उत्तर किती आलं इथे 3। अधिकचे इथे अधिक लिहूया 25 भागिले 5 कंस सोडून घेऊया 5 5 25 इथे आलं 5 इथे गुणिले 3 मग इथे गुणिले 3 वजा 18 भागिले हे 2। आता आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा गुणाकार करायचा मग तोपर्यंत बाकीचं आहे तसं लिहून घ्यायचं मग 3 अधिक 5 त्रिक 15 वजा आता इथे भागाकार आहे तर भागाकार पण आपण करून घेऊया मग 18 भागिले 2 केलं तर आपल्याला माहिती आहे 92 18 मग इथे भागाकार किती आला 9। आता इथे बेरीज आणि मग यांची वजाबाकी 3 अधिक 15 बरोबर किती 18 आणि हे वजा 9। 18 मधून जर आपण हे 9 वजा केले तर उत्तर येतं 9। मग 9 कुठे आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये। पुढचा प्रश्न बघूया 27 अधिक 27 भागिले 27 बरोबर 27 अधिक प्रश्नचिन्ह। आता ज्या अर्थी इथे मध्ये बरोबर चिन्ह आहे त्यावरती जेवढी याची किंमत आहे तेवढीच याची सुद्धा किंमत येणार आहे म्हणजे जेवढं याचं उत्तर येणार आहे तेवढंच उत्तर याचं पण येणार आहे कारण डावी बाजू आणि उजवी बाजू ज्यावेळेस समान असते त्यावेळेस इथे बरोबर चिन्ह असतं। आता इथे बघा यांचा आपण पहिल्यांदा भागाकार करूया 27 मी आहे तसं ठेवतो अधिकचे इथे अधिक ठेवूया 27 भागिले 1 आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला जर त्याच संख्येने भागलं तर उत्तर 1 येतं मग 27 1 27 बरोबर। आता इथे बघा इथे 27 अधिक आहे आणि इथे पण 27 अधिक आहे मग इथे जर 1 आहे तर इथे सुद्धा काय असणार आहे 1च बघा इथे पण 28 आलं बरोबर इथे पण 28 म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आहेत म्हणून मी इथे कोणती संख्या आपल्याला प्रश्नचिन्ह इथे दिलं होतं मग इथे 1 आले म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1। पुढचा प्रश्न बघूया 16 अधिक 80 भागिले 16 वजा 15 भागिले 3। आता इथे सुद्धा पहिल्यांदा आपण भागाकार करून घेऊया तोपर्यंत 16 आहेत तसे लिहून घेऊया आपल्याला माहिती आहे 80 भागिले 16 बरोबर किती येतात 5 कारण 16 5 80 वजा या दोघांचा भागाकार करून घेऊया 15 भागिले 3 3 5 15 5 आलं। आता इथे बेरीज आणि मग वजा 16 अधिक 5 बरोबर किती 21 आणि त्याच्यामधून हे 5 वजा केले 21 मधून जर आपण 5 वजा केले तर आपल्याला माहिती आहे वजाबाकी किती येते 16 मग 16 कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये। बघा पदावली खूप सोपी आहे फक्त आपण ट्रिकनी जायचं आहे गुणाकार भागाकार कोणत्या क्रिया आधी करायच्या ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचं गणित बघूया 121 भागिले 11 अधिक 196 भागिले 14 बघा इथे पण भागाकार आहे म्हणून मी भागाकारला अधोरेखित करते वजाची इथे वजा 625 भागिले 25 अधिक 64 भागिल्यात ज्याला मी अधोरेखित केले त्याचं आधी उत्तर काढून घ्यायचंय मग आपल्याला माहिती आहे 11ला जर 121ला जर 11ने भागलं तर इथे उत्तर किती येतं 11च येतं अधिकचे इथे अधिकचं चिन्ह 196 भागिले 14 केलं तर इथे किती येतं 14च येतं वजाची इथे वजा 625 भागिले 25 केलं तर इथे किती येतं 25 कारण 25चा वर्गच आहे 625। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या सुट्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे वर्ग घन हे सगळे पाठ करायचे आहेत आणि पाढे सुद्धा पाठ करायचे आहेत जेव्हा आपल्याला गणित बघता क्षणी लगेच आपल्याला बिना कॅल्क्युलेशन्स आपल्याला गणित सुटलं पाहिजे। आपण इथपर्यंत आलो होतो अधिकचे इथे अधिक लिहून घेऊया 64 भागिले 8 मग आपल्याला माहिती आहे 8 8 64 आता यांची बेरीज करूया 11 अधिक 14 बरोबर किती येतात 25 वजा आता यात वजा हे 25 अधिक 8 आता इथे काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे की यांची बेरीज केली बेरीज आणि वजाबाकी आहेत त्या क्रमाने करायचं म्हणून मी इथे काय करायचं आहे तर बघा यांची वजाबाकी आहे तर वजाबाकीच पहिल्यांदा करायच्यात मग 25 मधून जर 25 गेले तर बाकी किती आले 0 लगेच आपण हितली बेरीज करून त्यांची वजाबाकी करायची नाहीये तसं उत्तर चुकणार आहे। बेरीज वजाबाकी एक एक स्टेप बाय स्टेप करूया मग इथे किती आलं हे 0 अधिक 8 बरोबर हे 8 म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8। पुढचा प्रश्न बघूया 24 भागिले 8 गुणिले 2 अधिक 16 भागिले 4 वजा 5 गुणिले 2 इथे पण बघा भागाकार आहे करून घेऊया 24 भागिले 8 त्रिक 24 गुणिले 2 अधिक इथे भागाकार आहे म्हणून मी करून घेते 16 भागिले 4 4 चौक 16 वजा 5 गुणिले 2 10। आता बघा 3 दुने हे 6 अधिक 4 वजा हे 10 आता इथे बघा यांची बेरीज केली वजा 10 6 अधिक 4 10 आणि हे वजा 10 किती आली वजाबाकी किती आली 0 मग बघा इथे 0 पर्याय आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0। मग पुढचं गणित बघा पुढचं गणित आहे 300 भागिले 300 अधिक 300 वजा 300 बरोबर प्रश्नचिन्ह। आता या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायचं
आहे। आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजलं असेल हा टॉपिक। नक्कीच हा व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब समोरील बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपल्याला सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।